नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तसंच शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सो आजपासून आपला रेकी लेवल 1 फ्री रेकी लेवल 1 हा कोर्स सुरू होणार आहे आणि या फ्री रेकी लेवल 1 कोर्समध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ओके, पण या 7 दिवसामध्ये तुमच्याकडून मला एक कमिटमेंट पाहिजे की हे 7 दिवस मी मनापासून हे सगळे सेशन अटेंड करणार आहे. कारण बघा, बेनिफिट कोणाला होतात? मनापासून जे त्या त्या गोष्टी करतात त्यांना. अदरवाईज नावं ठेवायला लोक बसलेत, बरोबर ना? सो तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे? तुम्हाला अनुभव घ्यायचे आहेत की काय करायचंय? हा तुमचा प्रश्न आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या 7 दिवसामध्ये मला चांगले अनुभव यावेत, तर आता तुमच्या हातात जे काम असेल ते थोडा वेळ बाजूला ठेवायचंय. थोडा वेळ म्हणजे 1 तास आणि पूर्ण लक्ष इकडे फोकस करायचंय. ठीक आहे? चलो. येस, चॅट बॉक्स मधले मेसेज आता बंद करा प्लीज. आता इकडे लक्ष द्या. बरं, माझा आवाज क्लिअर आहे ना? एकदा मला सांगा. आणि कुठे स्टॉप झाला, स्ट्रक झाला तर मला मध्येच रिप्लाय करा. येस, थँक यू, थँक यू सो मच. थँक यू सो मच. चलो. सो सगळ्यांचंच ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी स्वामींना म्हणते, सो स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्या सेशनला मी सुरुवात करते. ऑब्व्हियसली आता मी थोडी तुम्हाला काहीतरी माहिती सांगते आधी, पुढे तुमची गडबड होऊ नये म्हणून. सो हे सेशन की रेकी शिका, तुम्ही न्यूमरोलॉजी शिका, वास्तू शिका, हे सगळं काय आहे? याच्यातून एकतर आपण नॉलेज घेत असतो, अपग्रेड होत असतो, त्याचबरोबर आपण स्वतःची सुद्धा प्रगती करत असतो. सो ही प्रगती कशा बाबतीत होते? ग्रोथ इन अवर पर्सनल लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ याच्या बाबतीत आपली ग्रोथ होते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रेस असतं, काहीतरी एक दुखवटा असतो. सो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला या सगळ्या मॉडॅलिटीज हेल्प करतात. पेन रिलीफ देतात. आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक इमोशनल बॅलन्स निर्माण करण्यासाठी या सगळ्या मॉडॅलिटीज तुम्हाला हेल्प करतात. त्याचबरोबर आपल्या स्वतःमध्ये एक एनर्जी लेव्हल वाढण्यासाठी, ठीक आहे. आता बघा, प्रत्येकालाच रेकी शिकून प्रत्येकालाच काय हीलर व्हायचंय किंवा ग्रँड मास्टर व्हायचंय अशी गोष्ट नाहीये. प्रत्येकालाच कोर्स चालू करायचा अशी गोष्ट नाहीये. पण ज्यांना मनापासून वाटत असेल माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुद्धा मी जर घरी बसून करिअर करत असणार आहे आणि करिअर करून मी छान अगदी साउंड इन्कम घ्यायला सुरुवात करेन, तर येस ऑफकोर्स त्यांच्यासाठी सुद्धा हे फील्ड आहे. याच्यातून तुम्ही तुमचं इन्कम पण जनरेट करू शकता, शिकू पण शकता, स्वतःची प्रगती सुद्धा करू शकता. चॉईस इज युअर्स. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो पहिलं तुमचं फोकस क्लिअर करते. ठीक आहे. बाकी आपल्याकडे 7 दिवस आहेत शिकायला सगळं. आता ह्या गोष्टी कोण करणार आहेत? ऑब्व्हियसली जे ऍक्शन टेकर आहेत तेच करणार आहेत. बरोबर ना? सो ऍक्शन घेण्यासाठी आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असायला लागतो. कॉन्फिडन्स असला तरी आपलं इन्कम असावं लागतं. बरोबर ना? डिपेंडेंट नको आपल्याला. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करणार असाल, ऍक्शन घेणार असाल, तर मोस्ट वेलकम. या क्षेत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि नसाल तर हे 7 दिवस मी जे टास्क सांगते ॲटलीस्ट तेवढं करा. तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जाऊ का? चलो. आता तुम्हाला या सेशनमधून किंवा या कोर्समधून काय-काय मिळणार आहे? रोजच्या रोज तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, पण संध्याकाळपर्यंत बरं. थोडंसं लेट होईल मे बी, कारण माझे इतर सेशन चालू असतात आणि त्यानंतर मग रेकॉर्डिंग सेव्ह करून मला देता येतं. माझी जी टीम मेंबर आहे ती आल्यानंतर मग ती हे सगळं काम करते. पीडीएफ नोट्स तुम्हाला कोणाला मिळणार आहेत? जे लोकं सेशन रेग्युलर 7 डेज कंप्लीट करणार आहेत त्यांनाच मिळणार आहे. ओके. त्यानंतर अटेनमेंट, रेकी लेव्हल 1चं तुम्हाला अटेनमेंट मिळणार आहे. ज्यांना घ्यायची इच्छा आहे, सो त्यांचं मोस्ट वेलकम आहे. तुम्हाला 6 दिवसांचे व्हिडिओ मिळणार आहेत आणि 7व्या दिवसांचा व्हिडिओ नाही मिळणार आहे. 7 डेजचा व्हिडिओ नाही मिळणार आहे. 7 डेजमध्ये लाईव्ह सेशन चालणार आहेत आणि या सेशनमध्ये बरेच ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, बरेच क्वेशन आन्सर घेतले जाणार आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नाही दिला जाणार आहे. जी लोकं रेग्युलर अटेंड करतात, कारण त्यांनी मला कमिटमेंट दिलेली आहे. त्या लोकांसाठी काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. सो त्या लोकांसाठी हा सेशन असणार आहे. सो 7 डेजचा सेशन इथे तुम्हाला दिला जाणार नाहीये. ओके. ज्यांची इच्छा आहे, बाबा मी रेकी लेव्हल 1 आता शिकले, मला आवडलं आणि तुम्हाला जर वाटलं, की मला पुढे रेकी लेव्हल 2, 3 करायचं आहे,
तर ऑफकोर्स यू कॅन एनरोल फॉर इट. तुमची इच्छा. कुठल्याही प्रकारची तुम्हाला जबरदस्ती केली जाणार नाही. कोणीही तुमच्या मागे हात धुवून लागणार नाही. माझ्या टीम मेंबर कडून कोणाचाही तुम्हाला कॉल देखील येणार नाही. आतापर्यंत आला का कोणाला कॉल? जे मे बी जुने लोक पण असतील, इथे असतील कोणीतरी. आलाय का कॉल कोणाला? नाही ना. सो असाच पुढे पण येणार नाही. ठीक आहे. सो डोंट वरी की माझ्या मागे कोणतरी लागेल आणि मला सारखं कॉल करतील, तर असं आपल्याकडे होत नाही. कारण हा शेवटी एक युनिव्हर्सल संकेत असतो, युनिव्हर्सल मेसेज असतो. तो ज्याला ज्याला रिलेट होतो त्यालाच ते जातं. अदरवाईज या सृष्टीतलं एक पान सुद्धा त्याच्या शिवाय हलू शकत नाही. तर आपण कोणच नाही आहोत. ठीक आहे. सो जसं तुम्हाला इमेज दिसते, आता हे इमेज कोणाचं आहे? आपल्यातली जी ही शक्ती आहे, आदिशक्ती, तिचं हे स्वरूप आहे. बरोबर ना? एका हातात ऑफिसचं काम, एका हातात घरातलं काम, एका हातामध्ये मुलाला सांभाळणं, असे मल्टीटास्किंग आपण करत असतो. बरोबर? म्हणून आपल्याला काय म्हटलं जातं? आदिशक्ती. पण आज 1 तास आपण स्वतःला द्यायचंय आणि ही कमिटमेंट आपण स्वतःसाठी करायची. कारण आजपर्यंत आपण सगळ्यांसाठी जगत आलो. बरोबर ना? स्वतः कुठे इथे आहोत आपण? स्वतःचं स्थान काय आहे का? नाही. मग आज आपल्याला ते स्वतःचं स्थान द्यायचं आणि 1 तास स्वतःला द्यायचंय. कोण-कोण कमिटेड आहे? की माझ्या हातातलं सगळं काम वगैरे सोडून 1 तास फक्त मी इकडे बघणार आहे. आणि तुमच्याकडे नोटबुक नसेल तर नोटबुक घेऊन बसा, पेन घ्या. कारण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आपल्या अ, होणार आहेत. सो येस, नसेल तर पेन, नोटबुक घेऊन बसायचंय. ओके. चेतना मॅडमने हँड रेज केलाय. व्हेरी गुड. अश्विनी मॅडमने केलेला आहे. ओके. आणखीन कोण आहे की त्यांना असं फिरताना वगैरे करायचं आहे का? नाही ना? किचनमध्ये काम करता. ओके. तृप्ती आहेत, अनुराधा आहेत. व्हेरी गुड. अ, कुमुदिनी आहेत. बाकीच्यांनी काय फक्त असे हात टेकून इथे बसायला आलेत का? तर त्यांच्यासाठी अजिबात सेशन नाहीये. खरं सांगते तुम्हाला. मला बी प्रॅक्टिकल. मला ना क्वांटिटी नको, मला क्वालिटी पीपल पाहिजेत. 10 लोकं असतील तरी चालेल. मला काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्याच उत्साहाने मी वेबिनार घेऊ शकते किंवा सेशन घेऊ शकते. येस. थँक यू. अंकुशजी. मला माझ्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचंय. त्यामुळे असं नको की कोण झोपलंय आरामात आणि इकडे व्हिडिओ चालू आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये इकडे सगळं दिसतंय, असं नको. अशी पण माणसं नको मला. आपण एनर्जीबद्दल बोलतोय, सो एनर्जी तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. छान देवाने दिलंय सगळं ना आपल्याला, मग करा ना व्हिडिओ ऑन. काय प्रॉब्लेम आहे? तुमचं घर बघायला मी अजिबात येणार नाहीये. तुम्ही काय ड्रेसिंग केलंय आय डोंट, मला त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करायचंय. फक्त तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही, माझ्या ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष आहे की नाही, ते मला जज करायचंय. दॅट्स इट. ओके? चलो, थँक यू सो मच. येस. ऑफिसमध्ये आहेत त्यांनी अजिबात व्हिडिओ ऑन करू नका. तुम्ही तुमचं काम करा. डोंट वरी. हा मेसेज तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही काम करा. वर्किंग पीपलसाठी नाहीये. तुम्ही जेन्युइनली तुमचं काम करा. ओके? चलो. थँक यू सो मच. एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या लोकांनी व्हिडिओ ऑन केले. थँक यू सो मच. ग्रेट. एनर्जी खूप छान आहे तुमच्या सगळ्यांची. चलो. आणि या 7 दिवसांमध्ये ही एनर्जी इकडून तिकडे ट्रान्सफर होणार आहे याची गॅरंटी मी देते. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना ती मॅक्सिमम मिळणार आहे. ही सुद्धा मी अगदी ठोसपणे सांगू शकते, कारण एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. ठीक आहे? चलो. आता मी माझ्याबद्दलची माहिती नंतर सांगेन. आता आपला कोर्स सुरू करूया? चालेल ना? ओके. चलो. आता आपण पहिला सेशन कोणता घेणार आहोत? तर मे बी काहींनी रिपीट केलेलं असेल, त्यांचं आणखीन छान होऊन जाईल. सो हातातलं सगळं बाजूला ठेवून आपण आपला पहिला सेशन घेणार आहोत, फॉरगिव्हनेस. आहेत ना आपले सगळे दुश्मन पाळलेले आपण? आहेत की नाही सगळ्यांच्या लिस्टमधले? ब्लॉक पीपल. जे आपण कळत-नकळत ज्यांना ब्लॉक केलेलं आहे किंवा कळत-नकळत आपण त्यांचा राग, द्वेष करतो. 15 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी, 25 वर्षांपूर्वी त्याने आपल्याला दुःख दिलेलं असेल आणि अजून सुद्धा आपण त्यांचा राग करतो. आहेत ना? चलो. करा बरं आता सगळं टास्क करायला सुरुवात घ्या. तुमचं नोटबुक काढा आणि ती लिस्ट तयार करा. किती आहेत? चलो फास्ट. 1-2 मिनिटं तुम्हाला देतील. लवकर करा. जेवढी जास्त मोठी लिस्ट, तेवढं त्याला मोठं प्राइज माझ्याकडून मिळणार आहे आज. चलो फास्ट. प्राइज पण तुमच्या अगदी घरपोच केलं जाणार आहे. डोंट वरी.
ओके, झालं तर मला सांगा हा का. चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा डन म्हणून. तुम्हाला टास्क दिलंय ते कम्प्लीट झालं की मेसेज करा डन म्हणून. आणि प्लीज स्क्रीनवर कोणी काही लिहू नका. माझी रिक्वेस्ट आहे, स्क्रीनवर कोणी काही लिहू नका. प्लीज प्लीज प्लीज. ओके, टास्क कम्प्लीट झाला का? चल, व्हेरी गुड. सुरू करूया आपण. ती लिस्ट तुमच्याकडे ठेवून द्या, मी सांगते नंतर तिचं काय करायचं. ओके, सो बघा आता तुमच्या समोर हे 2 ग्लास दिसतात. एका ग्लासमध्ये शुद्ध पाणी आहे आणि एका ग्लासामध्ये दूषित पाणी आहे. ओके, सो या शुद्ध ग्लासामध्ये मी शुद्ध पाणी टाकलं तरी ते मला शुद्धच दिसणार आहे, छानच दिसणार आहे, क्लीन. आणि या दूषित पाण्यामध्ये मी किती शुद्ध पाणी टाकलं तरी ते काय होणार आहे, खराबच होणार आहे, दूषितच होणार आहे. त्याच्यामध्ये डर्ट असणार आहे. राईट? येस ऑर नो? सो आता आपलं हे जे माठ आहे त्याचं शुद्धीकरण करायचंय. ओके, सो शुद्धीकरणाची पहिली स्टेप तुम्ही पार पाडली आहे की सगळ्या ब्लॉक लिस्ट लोकांची नावं लिहिलेत ना? येस ऑर नो? ओके, मग आता त्याचं शुद्धीकरण करूया का? कारण आता मी तुमचं नॉलेज तुमच्यापर्यंत काही पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी ते नॉलेज व्यर्थ होणार आहे जर त्याचं शुद्धीकरण केलं नाही तर. बरोबर ना? का बरं? अनेक वर्षांपासून अशा लोकांचा आपण विचार करतोय की त्यांनी आपला एक मिनिट सुद्धा, एक क्षण सुद्धा कधी विचार केला नसेल. येस ऑर नो? बरं, ज्या लोकांबद्दल आपला राग आहे त्या लोकांची प्रगती होताना तुम्हाला हमखास दिसलेली असणार. येस ऑर नो? आहे ना? थांबलेत का कुठे ते? थांबले कोण? आपण. बरोबर ना? आपण त्या कुठेतरी त्या पास्टमध्ये थांबलोय, कुठेतरी त्या दुःखात थांबलोय, त्या वेदनेत थांबलोय. मग आता काय करायचंय? मी आता कितीही तुम्हाला जीव तोडून म्हणाली की त्या माणसांना विसरा, फॉरगेट करा, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, माफ करा. तुमच्यापैकी कोणीही ते करणार नाही. येस ऑर नो? करणार का माझ्या सांगण्यावरून? नाही करणार. सो त्याच्यासाठीच मी आता एक रिझन सांगते त्याच्यामागे. ते रिझन सांगितल्यानंतर मात्र 100% पैकी 90% लोक तरी त्यांना माफ करतील. आता ते रिझन काय ते मी सांगते. चलो, आता एक प्रॅक्टिकल सेशन करूया आपण. त्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये तुम्हाला रिझन कळेल. ठीक आहे? ओके, ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून ठेवा जरा वेळ. डोळे बंद करायचे. चलो, सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही 5 मिनिटं, याच्यावर लक्ष द्या. प्रॅक्टिकल करूया. ओके, आपण आता आपल्या एनिमीची लिस्ट तयार केलेली आहे. सगळ्यांनी डोळे क्लोज युअर आईज. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. प्रत्येकाकडे आपल्या आपल्या एनिमीची म्हणू शकतो किंवा ब्लॉक लिस्टेड पीपलची लिस्ट आहे. आता अशा व्यक्तींना आठवायचे तुम्हाला. एक दीर्घ श्वास घ्या आधी. एक रिलॅक्स व्हा, संपूर्ण रिलॅक्स व्हा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंद होल्ड करायचे त्याला आणि हळूहळू रिलीज करायचे. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू रिलीज करा. आता त्या व्यक्तींना तुम्हाला आठवायचंय ज्या व्यक्तींनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख दिलंय. हे दुःख मे बी लेटेस्ट असू शकतं, 10-15 वर्षांपूर्वीचं असू शकतं किंवा त्याच्यापेक्षाही खूप जुनं असू शकतं. त्या दुःखाचं कारण काय होतं ते कारण आठवण्याचा प्रयत्न करा. आठवा बरं ते कारण काय होतं जे अजून तुम्ही कवटाळून बसलेला आहात.
आपल्या दुःखाला हीच व्यक्ती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय? त्या व्यक्तीचा चेहरा आठवा, त्याचा फोटो, त्याचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर आणा बरं. तुम्ही म्हणाल, मॅडम कुठल्या व्यक्तीचा फोटो सांगतायत माझ्या चेहऱ्यासमोर आणायला? ज्या व्यक्तीमुळे मला एवढं दुःख मिळालं. सो येस, तो क्षण आठवा, ज्या क्षणी तुमचं आणि त्या व्यक्तीमध्ये खूप जोरात भांडण झालं होतं, वाद झाले होते, अगदी विकोपाला जाण्याची शक्यता होती, गेले होते. सो तो प्रसंग आठवा. नाव फील इट. आता तो प्रसंग फील करा. तो प्रसंग आठवल्यानंतर तुमच्या शरीरावर काय व्हायब्रेशन निर्माण होत आहे ते आठवा बरं. आनंद होतोय, दुःख होतंय, राग येतोय, चीड येतेय, द्वेष, अपमानाची भावना, सुडाची भावना. तुम्ही स्वतःच जज करायचंय काय होतंय. आता आपल्याला अशाच ध्यान साधनेमध्ये ज्या व्यक्तींचा त्रास होतोय, ज्यांनी प्रचंड त्रास दिलाय तुम्हाला, सो येस, त्यांना आज मनातल्या मनात सांगा, आजपासून मी तुला संपूर्णतः मनापासून माफ केलेलं आहे. मनातल्या मनात सांगायचं आहे, आजपासून अगदी मनापासून मी तुला संपूर्णतः माफ केलेलं आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची मनापासून माफी मागतो, तेव्हा आपला ऑरा, आपले 7 चक्रा आणि आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीतील निगेटिव्ह एनर्जीज, ब्लॉकेजेस रिमूव्ह व्हायला सुरुवात होतात. जेवढ्या लवकर या निगेटिव्ह एनर्जीला तुम्ही डिटॅच कराल, तेवढी ती एनर्जी तुम्हाला अफेक्ट करणार नाही. तुमच्या शरीरातून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होईल. आणि हळूहळू आपल्याला जी आत्मिक शांती हवी आहे, जी इनर पीस हवंय, ते मिळायला सुरुवात होते. आणि म्हणूनच आज आपल्याला या ध्यान साधनेच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांना फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायचंय. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. कारण आपल्याला माहित नसतं, पण कुठे ना कुठेतरी आपल्या पास्ट लाईफचा आणि त्या व्यक्तीचा काहीतरी संबंध असतो. कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा त्याला कधीतरी दुखावलेलं असतं, भयंकर दुखावलेलं असतं. आणि आपला कर्मा याच जन्मात क्लिअर होणं गरजेचं असतं. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच ती व्यक्ती त्या स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यात आलेली असेल. काही व्यक्ती आपल्याला धडा शिकवायला येतात. काही व्यक्ती आपल्याला त्या धड्यातून काहीतरी चांगलं शिकवायला येतात. सो त्यातलं काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे. मनापासून त्या सगळ्यांची माफी मागा. आपला राईट हँड आपल्या आपल्या हृदयावर ठेवायचंय आणि मनापासून त्यांना माफ करायचंय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. ही प्रेयर काय आहे ते मी आता पुढे सांगेन. माझ्या मनातल्या मनात माझ्या मागून बोला, आय एम सॉरी, त्या व्यक्तीने तुम्हाला माफ केलेलं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, त्या व्यक्तीने तुम्हाला माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचंय. थँक यू, आय लव्ह यू. दॅट्स इट. क्लोज युअर आईज. एक दीर्घ श्वास घ्या. मनातल्या मनात म्हणा, खरोखरच मी तुला माफ केलंय. येस. रिलीज. ओपन युअर आईज. सो ज्यांनी ज्यांनी मनापासून माफ केलं असेल, वेल अँड गुड. ज्यांनी नाही केलं असेल, आय नो दॅट याच सेशनमध्ये तुम्ही माफ करणार आहात. आणखीन एक मी तुम्हाला की सांगणार आहे पुढे जाऊन. जसं जसे आपले सेशन वाढतील तसं तसं तुम्हाला ते कळत जाईल. ठीक आहे. सो बघा, सगळ्यांना माहिती आहे आपला कर्मा याच जन्मामध्ये क्लिअर करायचा असतो आपल्याला, बरोबर ना? आणि हे आपले कर्म गेल्या 5 जन्मापासून चालत आलेले असतात. आणि आपल्याला आपण काय केलं गेल्या जन्मात
हे विसरण्याचा एक आशीर्वाद, एक ब्लेसिंग देवाने दिलेला आहे, बरोबर. त्यामुळे गेल्या जन्मात मी कोणाचं काय केलंय, आय डोंट नो, मला माहित नाही. त्याची फळं मला या जन्मात भोगावी लागतायत, अशा लोकांच्या स्वरूपामध्ये, अशा संकटाच्या स्वरूपामध्ये, अशा आजारांच्या स्वरूपामध्ये. मग काय करायचं आता? हे सगळं माहीत पडल्यानंतर परत त्याच्यात अडकायचं आहे का तुम्हाला अजून अजून अजून? पुन्हा पुढचा जन्म पण तोच अट्रॅक्ट करायचा आहे का तुम्हाला, आता जे आहात तेच? नाही ना. मग त्याच्यासाठीच तुम्हाला माफ करायचंय. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. ज्यांनी ज्यांनी दुःख केलं दिलंय त्यांना फॉरगिव्ह करा. ज्यांना कळत न कळत तुम्ही दुखावलंय तुमच्या शब्दाने, वाणीने, कृतीने, सो त्यांना त्यांची माफी मागा मनातल्या मनात. आपल्याला पर्सनली जायचंय का त्या व्यक्तीची माफी मागायला? मुळीच नाही. आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्या जवळच ठेवायचा आहे. युनिव्हर्सकडे माफी मागायची आहे त्या व्यक्तीची. क्लिअर? पण मनापासून. कारण कुठेतरी ठेवला तर ते ब्लॉकेजेस तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या ऑरामध्ये राहतात आणि त्यामुळे तुमची प्रगती आतापर्यंत स्ट्रक झालेली आहे ती त्या कारणामुळे. ओके. जर ज्यांना ज्यांना वाटत असेल की माझी प्रगती व्हावी इन फ्युचर, माझी ग्रोथ व्हावी, तर त्या लोकांना माफ करायचंय. कोण कोण रेडी आहे अशी माफी मागायला किंवा माफ करायला? आता रेडी आहात सगळे? चलो. पुढे पुढे तुम्हाला अजून कळेल, अजून क्लिअर होत जाईल. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच. सो आज आपण फॉरगिव्ह अँड फॉरगेट या दोन गोष्टी करणार आहोत. फॉरगिव्हनेस, सो द चॉईस दॅट फ्रीज यू, जी की तुम्हाला सगळ्या संकटांपासून, सगळ्या कर्मांपासून मुक्त करते. तर जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की त्या व्यक्तीला आता माझ्या या जन्मात काय पुढच्या जन्मामध्ये सुद्धा माझ्याशी ती व्यक्ती कुठल्याही कारणाने कनेक्ट नको, तर त्या व्यक्तींना माफ करणं हा त्यावरचा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला माफ करणे अवघड वाटत असेल तरी त्याचं महत्व कळलं की तुम्ही नक्कीच माफ कराल याची मी गॅरंटी देते. येस. चलो, थँक्यू सो मच. बरं, आता ती लिस्ट काढा. येस, रीड करा एकदा. बघा, मगाशी 100% राग होता, आता 50% वर आलाय का? कोणाकोणाचं आलंय? त्यांनी थंब दाखवायचे. ओके, चलो, ग्रेट. ग्रेट. आणि याच 7 दिवसामध्ये तो राग 0% वर आणण्याचा प्रयत्न मी करेन. माझ्याकडून मी प्रयत्न करेन डेफिनेटली. बट पुढची तुमची चॉईस आहे. ठीक आहे ना? चलो. येस, थँक्यू सो मच. पुढे जाऊया. सो ही प्रेयर आहे आपली होपोनोपोनो प्रेयर. आता राग व्यक्त केल्यामुळे, राग एखाद्या व्यक्तीचा निघून गेल्यामुळे काय होतं, तर आपला फोकस वाढतो. कशाप्रती वाढतो? आपल्या गोल्स प्रती, आपल्या कामांप्रती. उगीचच आपण चालता, फिरता, बसता, टीव्ही बघता, कुठेतरी बॅकआउट माइंडमध्ये आपण त्याच व्यक्तीचा विचार करत असतो आणि त्यामुळे आपण आपल्या ध्येयावरून कुठेतरी डळमळीत होतो, फोकस राहत नाही. आणि जेव्हा आपण आपल्या ध्येयावर काम करायला सुरुवात होतो, या सगळ्यांना माफ करून, तेव्हा मात्र आपण आपल्या इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी आपण पुढे जातो. ओके. आणि म्हणूनच या लोकांना आपल्याला माफ करायचंय, फोकस राहायचंय. कारण आपल्याला सगळ्यांना गॅरंटी आहे का मी किती वर्ष जगणार आहे? सो लाईफ इज शॉर्ट. लाईफ सगळ्यांचं खूप शॉर्ट आहे. फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. जास्त मला कुठली लोक जवळची आहेत, जास्त माझ्यासाठी काय काम महत्वाचं आहे. सो यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला आता चेंज करायच्यात, ना की ती जुनी दुखणी रडत रडत बसायचं आहे आणि फोकस व्हायचं आहे तुमच्या ध्येयाप्रती. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला काय पाहिजे, नेक्स्ट टार्गेट माझं काय असणार आहे, मला काय व्हायचं आहे, गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 2 वर्षामध्ये माझं प्लॅनिंग काय असणार आहे, हे क्लिअर करायचं. अँड दॅट्स वाय त्या सगळ्या लोकांना तुम्हाला माफ करायचंय. ही प्रेयर आहे ती होपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि ही प्रेयर वरवर जरी साधी वाटली असेल तरी लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये या प्रेयरने खूप बदलाव, खूप चमत्कार घडून आणलेला आहे. ओके, क्लिअर? ही प्रेयर रोज सकाळी उठल्यानंतर, अंथरुणातून उठल्यानंतर ही प्रेयर तुम्हाला बोलायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये फ्रेम करून सुद्धा लावू शकता. बसता, उठता, जेवढं तुम्ही फॉरगिव्ह अँड फॉरगेट कराल, तेवढे तुम्ही रिलीज व्हायला सुरुवात व्हाल. आणि कळत नकळत तुमची मुलं, मिस्टर म्हणजेच घरातली सगळी व्यक्ती जेव्हा जेव्हा हे रिपीट करतील,
तेव्हा तेव्हा त्यांना त्याचं बेनिफिट मिळणार आहे. क्लिअर? ओके, चलो पुढे जाऊया. बाकीच्याने हँड रेज केले ते डाऊन करा बरं. माझा गोंधळ होतो कशासाठी रेज केलेत म्हणून. सो डाऊन करा. तृप्ती आहे, सीमा आहे, सुप्रिया आहेत, रिया, प्रिया आहेत. येस, प्लीज हँड डाऊन करा. एकच मिनिट, थोडं पाणी पिते. माझ्याबद्दल मी आता नंतर सांगते तुम्हाला. आधी आपण सेशन घेऊया, ठीक आहे ना? आता आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल्स घेऊया. ओके, आता आपण फॉरगिव्ह केलं ना सगळ्यांनी मनापासून. तो पेज आज तुम्हाला रात्री फाडून टाकायचे किंवा जाळून टाकायचे. मनापासून ज्यांनी माफ केलंय त्यांनी, ज्यांनी नाही केलंय त्यांनी कुरवाळत ठेवायचे. ओके, ज्यांनी माफ नाही केलंय त्यांनी ठेवायचे. आणि ते ब्लॉकेज वर्षानुवर्ष जसे आता आता ठेवून आलात तसंच अजून आणखी 10 वर्ष 20 वर्ष तसेच सांभाळायचे ते ब्लॉकेजेस. आणि आपली प्रगती काही होऊ द्यायची नाहीये. कोण कोण रेडी आहे? आपली प्रगती मला करायची नाहीये. कोण कोण तयार आहे? कोणीच नाही की आहेत? ग्रेट. ज्यांना ज्यांना वाटतं माझी प्रगती व्हायला पाहिजे त्यांनी ते ब्लॉकेज स्वरूपात जी लिस्ट आहे ती फाडून फेकून द्यायची आहे. लेट गो करायचंय त्यांना. तुमचं माझ्या जीवनातलं स्थान 0. तुझं असण्यामुळे किंवा नसण्यामुळे माझ्या जीवनात काही आता फरक पडत नाही. क्लिअर? लेट गो. आता मला माझ्या नवीन जीवनामध्ये एक नवीन इनिंग स्टार्ट करायची आहे. कोण कोण तयार आहेत? त्यांनी एक थंब दाखवायचे. चलो, ग्रेट. सो ऍक्शन घेणाऱ्या लोकांसाठी हा क्लास आहे. येस, थँक्यू सो मच. चलो. सो डॉक्टर मिकाऊ उसुई जे रेकीचे फाउंडर आहेत, मी पुढे सांगेन त्यांच्याबद्दल तुम्हाला. सो त्यांनी हे 5 प्रिन्सिपल आपल्या जीवनामध्ये फॉलो करायला सांगितलेत आपल्याला. त्यातला एक प्रिन्सिपल आहे, आय विल नॉट बी अँग्री. पण कधी? जस्ट फॉर टुडे. केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही. कोण कोण सगळ्यात जास्त रागवतो त्याने हँड रेज करा. खूप राग येतो, खूप भयंकर राग येतो मॅडम मला. प्रामाणिकपणे सांगा. येस, आता मी म्हणेन जी लोक जास्त रागवतात ती लोक जास्त मनापासून निर्मळ असतात, प्रेमळ असतात, भावुक असतात, इमोशनल असतात आणि त्यांना खरं बोललेलं आवडतं. येस ऑर नो? बरोबर ना? पण हीच माणसं, याच माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा हीच माणसं त्या रागाच्या भरामध्ये एवढं काहीतरी वाईट बोलून जातात, समोरच्या माणसांचा विचार करत नाही आणि त्यामुळे स्वतःच्याच पायावर दगड ओढून घेतात. येस ऑर नो? बरोबर ना? मग मला सांगा, या रागामुळे नुकसान कोणाचं होतंय? समोरच्याचं की आपलं? ओके. मग आता काय करायचंय? डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी सांगितलेलं आहे, केवळ आजच्या दिवस, रोजचा दिवस आपल्या आयुष्यात येतो की नाही? येस ओर नो? रोज एक नवीन दिवस आल्यानंतर काय म्हणायचं? आजचा दिवस मी माझ्या रागावर कंट्रोल करेन बरं. पूर्ण तर जाणार नाही. कारण आपला निसर्गताच, स्वभावताच आपला तो गुणधर्म आहे. तो लगेचच्या लगेच जाणार आहे का आपल्यातून? मुळीच नाही. पण आजच्या दिवस मी कंट्रोल करेन, आजच्या दिवस मी प्रयत्न करेन. काल 10% प्रयत्न केला, आज 20% प्रयत्न करेन. पण कालपेक्षा मी आज जास्त प्रयत्न करणार आहे. सो असं कोण कोण करणार आहे? चला, बोला बरं. मी तुम्हाला सांगितलं, मला ऍक्शन घेणारी लोकं आवडतात. क्वांटिटी नको, ऍक्शन घेणारी लोकं हवी. कोण कोण रेडी आहे? अरे वाह! सगळेच रेडी आहेत. व्हेरी गुड. चलो, ग्रेट. सगळा ग्रुप एनर्जेटिक आहे बरं. मला आवडला खूप छान. व्हेरी गुड. ग्रेट. चलो, पुढे जाऊया आपण. अ, नवरात्रीची एनर्जी आहे की कसली एनर्जी आहे डोंट नो, पण खूप छान एनर्जी आहे. एवढं बोलायला काही हरकत नाहीये. सो मोस्ट ऑफ आपल्या आपल्या लेडीजला, मम्मीज लोकांना खूप जास्त राग येतो. बरोबर ना? ऑब्व्हियसली येणारच, कारण घर सांभाळावं लागतं, जॉब सांभाळावं लागतं, मुलांना सांभाळावं लागतं. या सगळ्याच गोष्टी करून ती थकते आणि मग तिचं थकणं, तिचं दुखणं हे कुठेतरी व्यक्त होणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जेव्हा त्याची त्याचं क्रेडिट दिलं जात नाही तिला ना, तेव्हा ती जास्त पॅनिक होते. बरोबर ना? आणि त्या पॅनिकमुळे झाल्यामुळे काय होतं, तो राग निघतो कुठे-कुठे. बट येस,
हा राग निघाल्यामुळे दुखी कोण होतो? मीच. बरोबर ना? हाच राग निघाल्यामुळे कोणाच्या शरीरावर त्याचे इफेक्ट होतात? माझा बीपी लो होतोय किंवा माझं काहीतरी शुगरमध्ये इश्यूज होत आहेत. बरोबर? माझं मग आपले राग आल्यामुळे आपल्या या सगळ्या शिरा अशा छान ह्या होतात, उठून दिसतात. बरोबर ना? म्हणजेच काय, आपल्या शरीराची पण हालचाल बदलते आणि आपली मानसिक, फिजिकल लेव्हलला आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. बरोबर? मग आता करायचं काय? रागाच्या भरामध्ये आपले डिसिजन सुद्धा रॉंग जातात. मेंटल, फिजिकल ब्लॉकेजेस वाढायला लागतात आणि रागाच्या भरामध्ये आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवू शकल्यामुळे समोरच्या बरोबर आपले संबंध सुद्धा बिघडतात. अशा वेळेला टप्प्याटप्प्याने आपण प्रयत्न करायचे. आजच्या दिवस मी 10% कंट्रोल करेन. परत उद्या येणार आहे म्हणजे आजचा दिवस येणार आहे. आज मी 20% प्रयत्न करेन आणि असाच आपला प्रयत्न रोज वाढवायचा आहे, रोज. कारण रोज आयुष्यात येऊन काहीतरी आपल्याला शिकायचं असतं. बरोबर? सो आज आपल्याला कुठल्याही व्यक्तीवर रागवायचं नाहीये. मुलांवर तर अजिबात रागवायचं नाही. जास्तीत जास्त आपला शिकार कोण होतं? आपला बळी कोण पडतात? आपली मुलं. जो काही राग असतो, जो काही भडास असतो ना, मिस्टरांना तर काही बोलू शकत नाही, मिस्टरांना तर मारू शकत नाही, मुलांना मारा. मग त्याला बदडम-बदडम बदलून काढलं जातं. बरोबर ना? त्याचा बिचाराचा काही दोष नसतो. तुम्हाला राग यायला आणि तो तिथे यायला आणि काहीतरी बोलायला एकच वेळ होते आणि त्याच वेळेला बरोबर तुमचा राग सगळा भडास त्याच्यावर काढतो. सो येस, अशा वेळेला थोडंसं पॉज घ्यायचंय, थांबायचंय आणि आपल्याला प्रश्न विचारायचे. आता मी व्यक्त होऊ की नको? आता गरज आहे का मला लगेच व्यक्त होण्याची? नाही. ही योग्य वेळ नाहीये. थोडासा मी पॉज घेते. इथे पॉज घ्यायचंय आणि इथे आपल्या हार्टवर हात ठेवायचंय, म्हणायचंय, नाही अजून थोडासा वेळ आहे. फक्त मी आता ऐकण्याची भूमिका करते. योग्य वेळ आली की मी योग्य ठिकाणी बोलेन. कारण आपण ज्यावेळेला वारंवार राग व्यक्त करतो ना, लोकं सुद्धा आपल्याला युज्ड टू करतात, की ही बाई काय रागाच्या भरात काहीही बोलते. हिला काही बोलण्याचं ताळतंत्र नाही. येस ओर नो? म्हणजे नाव कोणाचं खराब होतं? ऑब्व्हियसली आपलं. भले आपण कितीही चांगली असेल आपली बाजू, किती सत्याची असेल, किती करेक्ट असेल, तरी आपल्याला सुद्धा नाव ठेवलं जातं. सो आजपासून हा बदल करणार आहात? ॲट ट्राय करणार आहात? किती जण करणार आहात? चलो. थँक यू सो मच. ओके, आता दुसरा प्रिन्सिपल बघूया. चॅट बॉक्समधले मेसेज मी आता वाचत नाहीये. नंतर वाचते आरामात. ठीक आहे? ओके. त्यातल्या त्यात रिद्धी मॅडम म्हणतात, "माझं मी कसाबसा राग केलाय कंट्रोल. अजून सोबतच्या लोकांचा करण्याचा प्रयत्न करू इच्छिते." ओके, आता ह्याच्यावर मी एक सांगते सोल्युशन. सोबतच्या लोकांचं काही देणं-घेणं नाही आपल्याला मॅडम. आपण आपली जबाबदारी स्वतः स्वीकारायची. एक्स्पेक्टेशन ठेवायची नाही अजिबात कोणाबद्दल. हे काम केल्यानंतर माझी सासू मला क्रेडिट देईल, म्हणेल, "वाह, वाह! सूनबाई खूप छान काम केलं." एक्स्पेक्टेशन आले, की तिथे या सगळ्या गोष्टी येतात. ओके. सो कोणाचंही काही एक्स्पेक्टेशन घेऊ नका. क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. मी माझं काम प्रामाणिकपणे करते, दॅट्स इट. मी माझ्या कामाची, माझ्या मुलांची, माझ्या घराची स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेते. त्याच्यासाठी मी दुसऱ्या कोणालाही तिथे जबाबदार ठरवणार नाही. क्लिअर? जेव्हा आपण स्वतः जबाबदारी घ्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवन जगतो. का बरं दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायचं आपण? मी आज छान साडी नेसले, मी सुंदर दिसते, दॅट्स इट. तुम्ही कोणी मला सांगण्याची काहीच गरज नाहीये. बरोबर? येस ओर नो? 4 लोकं छान म्हणतायत, 5वी एखादी व्यक्ती आली, "अरे, बरोबर नाही दिसत आहेत मॅडम तुम्ही. ज्योती मॅडम, ही साडी तुम्हाला चांगली दिसत नाही हो. तुमच्या कलरला सूट होत नाहीये." ती एखादी व्यक्ती येते आणि मला दुखवते. 4 व्यक्ती मला चांगल्या बोलल्या, त्याच्याबद्दल मला काही वाटलं नाही. पण ही व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीचं मी मनावर खूप घेतलं, खूप घेतलं. याचाच अर्थ आपण आपल्या जीवनाचा रिमोट कंट्रोल कुठल्यातरी दुसऱ्या व्यक्तीला दिलेला आहे, की ती चॅनल चेंज करते आणि आपला मूड तसा स्विंग होतो. येस ओर नो? मग हा रिमोट कंट्रोल आजपासून कोणाच्या हातात? आय एम द ओनर ऑफ माय बॉडी. आय एम द ओनर ऑफ माय थॉट्स. सो हा रिमोट कंट्रोल कोणाकडे असायला पाहिजे? माझ्याकडे की दुसऱ्यांकडे? ऑब्व्हियसली माझ्याकडे. राइट? आय नो दॅट मी कशी दिसते, मला काय सूट होतं. आय नो दॅट व्हेरी वेल. सो नो नीड मला दुसऱ्यांच्या मताची, ओपिनियनची इथे काही गरज आहे का? ओके? सो इथे आपल्याला सक्षम करता आलं पाहिजे. इथे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊया आपण आता. हां, दुसरा नियम. अं,
अत्र एसी जरा कमी कर ना. स्वाती, ए स्वाती, स्वाती, शालू जरा पाणी दे ना प्लीज. ओके, दुसरा नियम आहे, आय विल नॉट बी वरी. आजच्या दिवस मी, ही बॉटल घे माझी. आजच्या दिवस मी काळजी करणार नाही, चिंता करणार नाही. आपण असं बोलतो ना रोज वारंवार. पण तरी सुद्धा आपण सगळ्याच गोष्टींचं टेन्शन घेतो. येस ऑर नो? जसं की सगळ्या जगाची जबाबदारी माझ्यावरच कोणीतरी सोपवली आहे. बरोबर ना? सगळ्या घरादाराची, सगळ्या जगाची जबाबदारी माझ्यावरच आहे. अशा प्रकारे आपण स्वतःला, त्याच जबाबदाऱ्या स्वतःवर ओढावून घेत असतो. का? कारण आपण खूप टेन्शन घेतो, खूप काळजी करतो. मुलं वेळेवर नाही आली, आलं टेन्शन आईला. त्यांनी खाल्लं नाही, अहो माझं मूल खातच नाही हो. बरोबर ना? आहे टेन्शन. अभ्यास नाही करत आहे, अहो माझं मूल अभ्यास नाही करत आहे. 85% मिळाले. बघा ना, फक्त 85च आहेत, 90 ची अपेक्षा होती. म्हणजेच काय? चिंता, 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 टेन्शन. चिंता चित्ते समान असते, हे आपल्याला सांगितलंय. पण सगळ्या गोष्टी माहिती आहेत हो. कळतंय पण वळत नाही. नेटवर बरीच इन्फॉर्मेशन आहे. अति नॉलेज पण घातक. बरोबर ना? अति नॉलेजने काय होतं? आपण अति हुशार होतो. अति हुशार झाल्यामुळे काय होतं? नको नको त्या गोष्टी पण कळायला लागतात. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, अज्ञानातच आनंद असतो. ज्या गोष्टी आपल्याला कळतात तेवढ्या ठीक आहे. ज्या नाही कळत त्याच्यामध्ये न पडता थोडक्यातच समाधान मानावं. जेवढं 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 कळतंय तेवढं इनफ आहे. बरोबर? सो कुठल्याही गोष्टीची जी चिंता करायची नाहीये. ज्या लेडीज बिचाऱ्या जॉबला जातात, वर्किंग आहेत, त्यांना तर मुलांची खूप काळजी असते, की माझ्या मुलाने खाल्लं असेल की नसेल, जी मेड आहे ती त्याला सांभाळते की नाही, म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत. मग अशामध्ये काय होतं, आपलं परत आपली मेंटॅलिटी चेंज होते. ओके. सो आपल्याला काय करायचंय अशा ठिकाणी? माहितीये, काळजी केल्यामुळे, टेन्शन घेतल्यामुळे कुठल्या गोष्टी सॉर्ट आउट होणार आहेत का? नाही. थोडंसं कमी घेण्याचा प्रयत्न करूया ना. सोडून नाही देत आहे मी, म्हणत आहे. कारण आपण आई आहोत. आई आहोत तर काळजी करणारच, बरोबर ना? पण जिथे 100% करतोय, तर तिथे थोडीशी कमी करूया, 50% करूया. चालेल का सगळ्यांना? ॲग्री? थोडीशी कमी. थोडंसं आपलं पण आयुष्य जगून घेऊया की. किती राहिले आता? बरोबर ना? सो इथे थोडंसं आपल्याला स्वतःचा विचार करता आला पाहिजे आणि इथे आपल्याला टेन्शन फ्री राहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या एनर्जीवर काम करायचंय. मुलगी कॉलेजवरून आली, स्कूलमधून लेट का आली, त्याचं टेन्शन करण्यापेक्षा आज आली असेल मैत्रिणींबरोबर गप्पा रंगल्या असतील. मी माझी छान टीव्हीवरची मालिका आहे ती बघतेय. दॅट्स इट. चिल. क्लिअर? सो इथे आपल्याला थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. नेक्स्ट आणि ते पण कधी? आजच्या दिवस. सो आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, कोणाची काळजी करणार नाहीये. आजचा दिवस मी खूप छान आनंदात घालवेन. आय विल डू माय वर्क हॉनेस्टली. आपण प्रत्येकजण आपलं काम प्रामाणिकपणे काम करतो ना? आहेत ना तुमच्यापैकी सगळे प्रामाणिकपणे काम करतात ना? साधी गृहिणी किचनमध्ये काम करते एवढं मन लावून. तिला माहिती आहे, मी रोज जेवण बनवते, मला क्रेडिट देणारं कोण नाहीये. पण आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी ती मनापासून सगळं ह्या गोष्टी करते. येस ओर नो? कोणी नावं नको ठेवायला म्हणून ती अगदी टेस्ट करून बघते आधी, व्यवस्थित आहे ना? नंतर नको कोणाला बोलायला मला. कोणाला बोलण्यापेक्षा माझ्या मुलाला ती गोष्ट चांगली लागली पाहिजे, टेस्टी लागली पाहिजे, हा त्याचा उद्देश असतो. येस ओर नो? मग काय करायचंय? येस, डेफिनेटली आपण जे करत आलोय तेच करायचंय. आपलं काम आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे. तिथे कुठेही शॉर्टकट मारायचं नाही. कारण यशाला शॉर्टकट नाही. भले तुमची ती मेहनत हळू कळते लोकांना, पण ती लाँग टर्म पर्यंत जाते. तिथे शॉर्टकट नाही वापरायचंय. ठीक आहे ना? सो जे काही तुम्ही बिझनेस करताय, ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला आहात, तिथे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बिझनेसवर, आपल्या जॉबवर, आपल्या म्हणतात ना, आपली जी जे काही रोजी-रोटी आहे, त्याच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, त्या फील्डवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. मनात त्याच्याबद्दल आनंद नाहीये, ओढ नाहीये आणि तेच काम तुम्ही करताय, तर असं काम तुम्हाला आनंद देणार आहे का? मुळीच नाही. आज मी इथे म्हटलं, चला आज मला लवकर-लवकर आटपायचंय, शॉर्टकट मारते.
तर माझं बोलणं तुमच्यापर्यंत रिलेट होणार आहे का कुठे? याचा अर्थ मी माझ्या प्रामाणिकपणामध्ये कुठेतरी चुकलीये. बरोबर? सो रोजच ठरवायचे. आज मी अगदी हॉनेस्टली वागणार आहे. कशाशी? माझ्या कुटुंबाशी, माझ्या जॉबशी, माझं जे काही व्हॉटएव्हर माझा बिझनेस आहे त्याप्रती, म्हणजे या सगळ्यांप्रती मला प्रामाणिक राहायचं आहे. तुमचं एक टाईम बॉन्डिंग ठरवा, की या वेळेत मला हे करायचंय, त्या वेळेत मला काय, म्हणजे हे तुमचं पर्सनल तुमच्या नीडनुसार तुम्हाला डिसाईड करायचंय. ओके? त्याचबरोबर आजच्या दिवस मी कोणाची फसवणूक करणार नाही. कारण जेव्हा आपण कोणाची तरी फसवतो, कोणाला तरी फसवतो, कळत नकळत आपला आणखीन एक कर्म ॲड ऑन होत असतो. तो आपल्याला कळत नाही, पण होत असतो तिकडे. इथपर्यंत क्लिअर आहे? सो आजपासून मी माझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार. क्लिअर? पुढे जाऊया. नेक्स्ट प्रिन्सिपल. आय विल बी ग्रेटफुल. आजपासून मी प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त करेन. तुमच्यापैकी किती जण आहेत, देवळात जातात देवाला थँक यू म्हणण्यासाठी? किती जण आहेत देवळात जातात तुमच्या कंप्लेंट्स देवाला सांगण्यासाठी? ओके. काही लोकं जातात आभार मानण्यासाठी. खूप छान, त्यांचं मोस्ट वेलकम. ग्रेट. पण आपण आपल्यापैकी अशी कितीतरी लोकं असतात, की देवळात जातात देवाकडे काहीतरी मागण्यासाठी एकतर, किंवा काहीतरी कंप्लेंट करायला. "काय रे परमेश्वरा, मलाच बरं असं नशीब का दिलंस? मला कंटाळा आला या संसारात. सासूच धड नाहीये, ती जावंच धड नाहीये. माझं घरात पटतच नाही कोणाशी. असं कसं बरं मला दिलंस हे घर तू? किंवा मला जॉबच असा काय दिलास, त्या जॉबमध्ये ना प्रगती, ना काय पैसेच मिळत मला." मग मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीला रोज तुम्ही कंप्लेंट सांगणार असाल, तर ती व्यक्ती कधीतरी तुमच्या जवळ येईल का हो? या परमेश्वराने आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, की त्याची तुलना कशाशी करणं शक्य नाही. आहे का? कारण तुम्ही ज्या गोष्टी जास्त प्रमाणात द्याल, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मल्टिपल येणार आहेत. लक्षात ठेवा. हे वर्ड्स आहेत माझे, लक्षात ठेवा आणि नंतर मला पुन्हा एकदा रिमाइंड करा. ज्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात हव्यात तुमच्या आयुष्यामध्ये, त्या जास्त देण्याचा प्रयत्न करा. पैसा हवाय, डोनेशन करायला सुरुवात करा. भले आता ₹100 रोज कमवत आहे, त्यातले ₹10 रोज द्या. ₹5 रोज कुठेतरी चॅरिटी करा. प्रेम मिळत नाही तुम्हाला आयुष्यामध्ये, नातेसंबंध टिकत नाही. दुसऱ्यांच्या मुलांवर किंवा तुमचे शेजारी-पाजारी आहेत, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. जे द्याल ते मिळेल. आजारी आहात आता. आता बरे आहे तुमच्या आयुष्यामध्ये, आता कुठला ना कुठलातरी मोठा आजार निर्माण झालेला आहे. त्यासाठी ग्रॅटिट्यूड करा. थँक यू परमेश्वरा. मला जो आजार आहे, तो माझा आजार रिकव्हर होत चाललेला आहे. हील होत चाललेला आहे, बरा होत चाललेला आहे. माझ्याकडे आता जे पैसे आहेत, भले 2,000 आहेत, त्याच्यासाठी थँक देवा. कारण ह्या ग्रॅटिट्यूडमध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, की 2,000 चे ₹2,00,000 व्हायला वेळ लागत नाही. पण जर तुमचा स्वर तसा असेल तर हां. तक्रारीचा स्वर असेल, तर 2,000 चे ₹2 व्हायला वेळ लागणार नाही. आणि जर तुमचा स्वर ग्रॅटिट्यूडचा असेल, तर या 2,000 चे 2 काय 20,00,000 व्हायला वेळ लागणार नाही. सो हे तुमच्यावर अवलंबून आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आपण या युनिव्हर्सला, या निसर्गाच्या शक्तीला ना गृहीत धरून चाललेलो आहोत. ऑक्सिजन फ्रीमध्ये मिळतंय. येस ओर नो? मिळतंय ना? कोरोनामध्ये त्या ऑक्सिजनची किंमत मोजावी लागत होती. मोजली किती लोकांनी दर, बरोबर ना? आता सुद्धा बऱ्याच लोकांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप नकारात्मक आहे. "काय रे परमेश्वरा, मलाच असं का केलंस? मला तर फलाना-फलाना मिळालं नाही. माझ्यापेक्षा गरीब मुलगी होती, तिला छान गाडी बंगला दिलंस आणि मी छान कुटुंबामध्ये होते आणि मला अशा कुटुंबामध्ये टाकलंस तू." बरोबर ना? अशा अनेक गोष्टी. पण या परमेश्वराने आपल्याला छान 2 डोळे दिलेत. चांगलं शरीर दिलंय धड-धाकट. त्याच्यासाठी कधीतरी आपण त्याचे आभार मानतो का हो बरं? ज्या व्यक्तींना एक हात नाहीये, एक डोळा नाहीये, पाय नाहीये, त्यांना विचारा याची व्यथा किती मोठी असू शकते. सांगा तुम्ही त्यांना, "मला ₹1,00,00,000 दे आणि माझा एक हात-पाय घे." द्याल का तुम्ही? देऊ शकता का? कोण-कोण देऊ शकतात बरं? कोणच नाही देऊ शकत ना? मग या परमेश्वराने कळत-नकळत फ्रीमध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात.
त्याच्यासाठी कधीतरी हात जोडून म्हणतो का थँक्यू, हे ब्युटिफुल जग दाखवल्याबद्दल थँक्यू, माझ्या आयुष्यामध्ये अशी चांगली चांगली माणसं आल्याबद्दल थँक्यू, माझ्याकडे आता एक जॉब आहे, ऍटलिस्ट जॉब तरी आहे, भले पेमेंट कमी आहे पण जॉब तरी आहे, कोणाकडे हात पसरवण्याची गरज येत नाहीये. थँक्यू, घर आहे, भले घर रेंटवर आहे, ते पे करण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. आपण काय, त्याच्याकडे 4 घर आहेत, माझ्याकडे एकच घर आहे, काय करायचं आता, त्याचं टेन्शन. सो राग, मत्सर, द्वेष कमी करा. ज्या लोकांची प्रगती होते त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना छान प्रतिसाद द्या, त्यांचं कौतुक करा. बघा, परमेश्वर तुम्हाला 10 हाताने द्यायला बसले. ओके, सो राजाचा रंग आणि रंगाचा राजा बनवण्याची ताकद या युनिव्हर्समध्ये आहे. जिथे लॉजिक एंड्स होतात तिकडे मॅजिक स्टार्ट होतात. सो तुमचा या सगळ्या शक्तींवर विश्वास असायला पाहिजे. आणि ही कुठली, मी आता तुम्हाला सांगते, रेकी पुढे सांगणारच डिटेलमध्ये, ही कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, हे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. ओके, सो पहिलं आहे, आज मी ग्रेटफुल राहणार आहे. मे बी हे ग्रेटफुल लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग या सगळ्या गोष्टींबाबत. आपण रोज आपल्या व्हेकलवर प्रवास करतो, मे बी ती बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल. तिथे बसण्यापूर्वी म्हणा थँक्यू, माझा हा प्रवास, माझ्या प्रवासामध्ये तू माझ्याबरोबर असल्याबद्दल, आणि तो प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि काय म्हणू शकतो आपण, सुरक्षित झाल्याबद्दल. बरोबर ना? रोज आपण परमेश्वराला थँक्यू म्हणायचं, आज मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. माहित आहे का उद्या कोणाचे एक्झिट होणार आहे आपल्यापैकी? जस्ट किडिंग, मी असं बोलत नाही कोणाला. पण आपल्याला उद्या काय होणार आहे माझ्या आयुष्यात, आपल्याला माहिती आहे का? आज मी तुमच्यासमोर लेक्चर घेते. उद्या असेन नसेन आय डोंट नो. गॅरंटी आहे का माझ्या आयुष्याची? शिक्का मारलाय का? ज्योती पवार 100 वर्ष जगणार आहेत. असं दिलंय का सर्टिफिकेट मला कोणी? मग कसला गर्व? देवाने छान दिलंय बोलायला, तोंड दिलंय सुंदर. सगळ्यांशी छान गोड-गोड बोलावं. गुजराती लोकांची मेंटॅलिटी आत्मसात करायची ते. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. दॅट्स इट. कोण आहेत का इकडे गुजराती? ही मेंटॅलिटी यूज करा. बघा, जग सुंदर आहे. आपल्याला स्वतःहून सुंदर बनता आलं पाहिजे. क्लिअर? सो समाजातले जे छोटे-मोठे घटक आहेत, त्यांच्याबरोबर वाद-विवाद करायचे नाहीयेत. ते छोटे-मोठे घटक आहेत म्हणून आपण आहोत, लक्षात ठेवा. ते छोटे-मोठे नाहीत, ते मोठे घटक आहेत. आपण छोटे आहोत. आपले भाजीवाला, हारवाला, जे वाला आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला सेवा देतात. आपला दूधवाला, सिलेंडरवाला, बिचारा एवढे 10-9 माळे चढून येतो. ऊन, पाऊस त्याच्यातून तो आपल्याला सगळे सर्व्हिस देतो. भले लिफ्ट आहे तुमची, पण एवढा उन्हातान्हातून तो आपल्याकडे येतोय आणि ते ₹20 द्यायला किती लोकं काटकसर, किती लोकं देऊ की नको, देऊ की नको असं करतात. अरे नाही, नाही, ह्याच्यातच तुम्हाला मिळतं, तुम्हाला पगार मिळतो. द्या ना, ₹20 ने आपलं काय मोठं वाईट होणार आहे. पण ते व्हायब्रेशन जे आपल्याला मिळतात ना, ते मॅटर करतात. त्या माणसाला तुम्ही आता नाही म्हणताय, तो माणूस कुठल्या व्हायब्रेशनने जाणार? काय कंजूस बाई आहे, काय कटकटी बाई आहे, कुठले व्हायब्रेशन मिळाले? युनिव्हर्समध्ये हेच व्हायब्रेशन जातात आणि तेच तुम्हाला रिलेट होतात कुठेतरी आणि त्याच-त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात होतात. ओके. एखादी भाजीवाली, तिथे आपण कोथिंबीरची जुडी ₹30 ला झाली. अरे बापरे! ₹30, काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं आयुष्य बिचाऱ्यांचं कसं असतं, शेतीवर जगणाऱ्यांचं आयुष्य. आपल्या शेतकरी आहे म्हणून आपण आहोत. सो त्यांचे आभार माना. देवाच्याही आधी मी म्हणते त्यांचे आभार माना. थँक की तुम्ही आहात म्हणून आमचं पोट भरतंय. सगळेच मॉडर्न झाले तर शेती करणार कोण? आणि त्या ₹20 कोथिंबिरीसाठी आपण त्यांच्याकडे किती वेळ कॉम्प्रोमाईज करत असतो. "नाही, नाही, ₹10 ला दे. अगं ₹5 ला दे." ती बाई त्याच किमतीने जर तुम्ही घेतलात आनंदाने, तर ती बाई तुमची वाट बघेल. ही बाई खूप छान आहे हां. कधीच किंमत करत नाही बरं भाजीमध्ये माझी. रोज तुमची ती आठवण काढणार. ते व्हायब्रेशन मिळवण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमचीच एखादी कोणतरी व्यक्ती असू शकते. तुम्ही ज्यांच्याकडे भाजी घेता, ही बाई आली ना, की माझा धंदा खूप छान होतो. आहेत ना तुमच्यापैकी अशी गुड लक क्रिएट करणारे? म्हणजे हे गुड लक जेव्हा तुम्ही घेता ना, तेव्हा ते गुड लक 10 पटीने तुमच्याकडे येतं. सो हेच तुम्हाला करायचंय. या सगळ्या घटकांना आपला सफाईवाला, कचरा करणारे कोण? कचरेवाले आपण. आपला सफाईवाला, त्याला थँक म्हणा. द्या दिवाळीला ₹100-50 एक्स्ट्रा, काय फरक पडत नाही. जेवढं द्याल तेवढं मल्टिपल आपल्याकडे येतं. पण येस,
पैसे देताना चांगल्या मनाने द्यायचे. आता मी तुला देतोय हे पैसे, पैशाला म्हणायचं, याला आता मी हे देतोय पैसे आणि हेच आनंदाने माझ्याकडे 10 पटीने येऊ देत. एवढं पैशावर आपलं प्रेम असायला पाहिजे. आहे ना सगळ्यांचं पैशावर प्रेम? कोणाचं नाही असं आहे का? नाही असेल तर माझ्या अकाउंटमध्ये टाकू शकता. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया. सो छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला पाहिजे. आपल्याला सर्व्हिस देणारे जे काही घटक आहेत, त्यांना थँक यू बोलता आलं पाहिजे. थँक यू. त्याने ऐकू न ऐकू आपण थँक यू बोलायचं काम करायचं. ठीक आहे? मग आता हे थँक यू कशा-कशासाठी बोलायचंय? आपलं आता जे हेल्थ आता सध्या बिघडलंय, त्याच्यासाठी थँक यू बोला. आता आपलं रिलेशनशिप आहे, टोकावर आलंय, बिघडलंय, त्याच्यासाठी थँक यू बोला. आता आपलं करिअर चांगलं नाहीये, आता आपल्याकडे पैसा नाहीये योग्य प्रमाणात, त्याच्यासाठी थँक यू म्हणा. हे थँक यू, थँक यू, थँक यू बोलायला सुरुवात कराल ना, तेव्हा याच गोष्टी कशा मल्टिपल तुमच्याकडे यायला लागतील. तुम्ही थँक यू म्हणायला सुरुवात करा, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये थँक यू म्हणायला सुरुवात करा, तुमचं बॉन्डिंग चांगलं होईल. करिअरसाठी थँक यू म्हणा, कुठल्या ना कुठल्यातरी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळायला सुरुवात होतील. आता जेवढा पैसा आहे, भले कमी आहे, त्याच्यासाठी थँक यू म्हणा. परमेश्वरा, जेवढा आहे तो पण माझ्यासाठी खूप आहे, थँक यू. बघा त्याच्यामध्ये कशी वाढ व्हायला सुरुवात होते. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट. आजचा दिवस मी प्रत्येकाशी प्रेमाने वागणार आहे. सगळ्या लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग्सशी. बघा, आपण ह्युमन बिईंगशी तर प्रयत्न करतोच, पण जे प्राणी मात्र आहेत, रस्त्यावर जे प्राणी असतात, उन्हातान्हातून फिरत असतात, भटकत असतात, पावसा-पाण्यातून त्यांना कोण खायला देत नाही. अशा जे ॲनिमल लव्हर आहेत, त्यांनी तर करायचंच आहे. पण मे बी काही लोकांना ॲनिमल्स नाही आवडत. पण ॲट आपण आपल्या घराच्या बाहेर पाणी ठेवू शकतो, दाणे ठेवू शकतो पक्ष्यांना, तेवढं तरी काम करा. जे प्राणी इंज्युअर्ड झालेले आहेत, ॲट फोन करून त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट करू शकता. थोडक्यात काय, प्राणी मात्रांची सेवा सगळ्यात मोठी सेवा आहे. कारण ती मूक प्राणी, ते काहीच बोलू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. जर तुम्ही तेवढं जरी केलात, तरी तुम्ही खूप काही पुण्य कमवू शकता. क्लिअर? सो खिडकीबाहेर, दाराबाहेर पाणी ठेवा, त्यांना खाद्य द्या. या सगळ्या गोष्टी केल्यात तरी दॅट्स इट. खूप काही तुम्ही केलंय. सो हे 5 प्रिन्सिपल आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करायचे आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चला. सो आज आपण हा सेशन इथेच संपवूया. उद्या एक नवीन सेशन घेऊया. बरं, आजचा सेशन आवडला का? ठीक-ठाक होता का? कोण सांगेल बरं? 1-2 लोकांनाच बोलणार आहे. कारण माझा पुढे पण सेशन आहे एक. हँड रेज करा, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करते. सगळ्यांनाच केलं तर मग खूप मच्छी मार्केट होऊन जाणार. हे रेकी म्हणून कोणीतरी लिहिलंय. चला बोला. एकच मिनिट. भाग्यश्री पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. रेकी सेशन मध्ये आज खूप छान वाटलं, खूप प्रसन्न, एनर्जेटिक वाटलं. माझं दुसरं काम होतं. ओके. मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं मॅडम, माझ्या एका फ्रेंड कडनं. तर मला रेकी मास्टर्स करायची इच्छा आहे, पण ट्रीटमेंट माझी ऑनलाईन झाली. तर मला रेकी मास्टर होण्याची फार इच्छा आहे. तर मी आता स्टेप बाय स्टेप जावं लागेल, म्हणून मी आज तुमचं सेशन अटेंड केलं. पण मला फार एनर्जेटिक वाटलं आणि तुमचं पहिलंच वाक्य होतं की माझ्याकडे खूप एनर्जी आहे, जर तुम्ही मला रिलेट झालात तर ती तुमच्यात येणार. आणि ती ऑब्व्हियसली आली. आणि खरंच मॅडम, तुम्ही खूप छान दिसता. अशाच छान राहा आणि तुमची एनर्जी आम्हाला देत राहा. आता नवरात्र तर सुरू आहे. सगळ्या लेडीज तर आपल्या हॅपी आणि खूप छान दिसतात त्या. आणि मला आवडेल मॅडम तुमच्या बरोबर राहायला. येस, थँक्यू सो मस्त. मच. थँक्यू सो मच. येस, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांना नाही विचारू शकत, कारण मग तुम्हाला बोलता येईल की नाही येईल माहित नाही मला. येस, अंकुश पुकाळे. हॅलो, येतोय का मॅडम आवाज? येस येस येतोय. पहिली गोष्ट की तुम्ही रेकी लेवल 1 का नाही फ्री मध्ये का नाही तुम्ही आम्हाला का नाही देताय, याच्याबद्दल का नाही तुम्हाला थँक्यू सो मच. बरं, ते फ्री मध्ये का देते ते तुम्हाला पुढे सांगते मी, ठीक आहे ना? हा, येस बोला. एक मिनिट. आवाज ओके.
काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांच्या ह्याच्यामध्ये. नेक्स्ट कोण बोलेल बरं? हँड रेज आहेत त्यांना विचारते. येस, कुमुदिनी मॅडम, कुमुदिनी जोशी. सर्वप्रथम नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची. आणि तुम्ही खूप छान सांगता आणि छान समजवता. तसंच त्या ज्या म्हणाल्या की तुमच्याकडून आम्हाला जी एनर्जी मिळते तर खरोखरच एनर्जी मिळाली आहे. सेल्फ एनलाइटन्ड तुमच्यामुळे. आणि तुम्ही खरोखर खूप छान दिसताय आणि छान समजवता. थँक्यू सो मच फॉर दिस फ्री वेबिनार. आणि पुढे आपण एकत्र राहू ही इच्छा आहे. थँक्यू सो मच. चलो, लावा म्हणून लिहिलंय. मला खूप इच्छा झाली आहे. त्या मॅडमचा चेहरा खूप प्रसन्न दिसतोय. येस, अनम्यूट करू शकता मॅडम? अनम्यूट करा बरं माईक तुमचा. येस. हा, तुमचं झाला का? नाव काय आहे? तुम्ही मोबाईलचं नाव टाकलं इथे. नाही आलंय ते. आय अच्छा, वॉज ट्राईंग टू. नमस्कार मॅम. नमस्कार. माझं नाव अनघा आहे. आणि कुमुदनेच मला ही आता शेअर केली होती लिंक. म्हटलं एक वेबिनार बघून पाहूया असं. हा, पण तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे की कळतं पण वळत नाही असं होत असतं आपलं जीवनात. आणि सुरूच असतं आपलं रहाट-गाडगं म्हणतो तसं. आणि माझं आहे की मी उठल्याबरोबर मला पहाटे जाग येते. तर आय ऑलवेज हॅव द ग्रॅटिट्यूड असतो माझा नेहमी. कारण एक छोटी प्रेयर करून मी नेहमी ग्रॅटिट्यूड म्हणते. किंवा चुलीलाही नमस्कार करून तिला सांगते की मी जे काय आज शिजवेन किंवा काय ज्याच्या पण पोटी जाईल तर त्यांना त्याचं म्हणजे शारीरिक, मानसिक, वैचारिक, आध्यात्मिक असं अरे वा, फळ चला. लाभू दे, प्रोग्रेस मिळू दे. आणि बाय द एंड ऑफ द डे ऑल्सो मी चुलीला तसंच नमस्कार करते. थँक्यू. आणि येस, रेकी लॉंग एगो आय हॅड डन 1 or 2 सेशन. पण मला इंटरेस्ट होता आणि आय एम 59 इयर्स यंग. मॅडम तर मला आवाज असं वाटतं थोडा की ब्रेक होतोय तुमचा. क्लिअर येत नाही मला. आय एम 59 इयर्स यंग म्हटलं. ओके. पण मला असं वाटलं एज इज की ओनली अरे नंबर. एज इज ओनली नंबर. नंबर राईट. तर मग मला असं वाटतं की अरे आपण फ्री वेबिनार केलं मग नंतर पुन्हा आपल्याला ते काहीतरी करायला लागेल. यु नो एक हिच येत होता. पण खूप प्रसन्न वाटलं तुम्हाला भेटून. आणि आय वुड लाईक टू कंटिन्यू ऑल द डेज. माझ्याकडे थँक्यू एक सो मच. 65 इयर्सच्या लेडीज आहेत. 65. हां. आणि त्या या या आय एज मध्ये सगळं शिकतायत. खूप अति उत्साह आहे त्यांच्यामध्ये. कधी जॉईन झालात, हां. कनेक्ट झालात तर त्या लेडीजची ओळख करून देते तुम्हाला. हो, मी प्री स्कूल टीचर होते. सायकोलॉजी पण केलेलं आहे. पण ओके. गृहिणी म्हणून फॅमिली प्रायोरिटी ठेवली. आणि आता मला सेकंड इनिंग ऑफ माय लाईफ आय वॉन्ट टू स्टार्ट. सो येस, येस, आय शुअर. बिट ऑफ अ स्पिरिच्युअल पर्सन. येस, येस, तर शुअर, त्यामुळे शुअर. आय वॉज व्हेरी हॅपी टू कनेक्ट विथ आणि यू. तुमच्याकडे तेवढी एनर्जी पण आहे मॅडम. येस, शुअर, यू कॅन कनेक्ट. चलो, थँक्यू सो मच. कारण आपला डे 1चा सेशन आहे त्यामुळे मी सगळ्यांचंच नाही विचारणार. कारण मला पुढचं लगेच सेशन आहे. सो येस, थँक्यू सो मच. बट जस्ट येस, की बरीच लोक आहेत की आपला जवळजवळ 500 लोकांचा ग्रुप आहे पण सगळीच लोक कनेक्ट नाही झालेली आहेत. सो त्या लोकांना तुम्ही मेसेज काय कराल? म्हणून एक 10 मिनिटासाठी मी आपला ग्रुप आता ओपन करणार आहे. आणि तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला? जेणेकरून जी लोक अजून राहिली आहेत, ब्लॉक आहेत, मे बी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतील आणि म्हणून आज कनेक्ट झाले नाही. सो त्यांना या सेशन बद्दल थोडक्यात तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही मेन्शन करायचे तुमच्या लँग्वेजमध्ये. एवढं करू शकता का सगळे? जे इफ येस असेल तर एक मला थंब दाखवा. थँक्यू सो मच. आणि आपण उद्याचं सेशन कॅरी करूया सेम टायमिंगला. उद्या संडे आहे तरी आपला सेशन होणार आहे 2 ते 3. सगळे रेडी आहेत का उद्यासाठी? सगळे रेडी आहेत? ओके. उद्या सेम टायमिंगला होणार आहे 2 ते 3. आणि या सेशनची आपली सेशनचा व्हिडिओ तुम्हाला रात्री मिळणार आहे. ठीक आहे? थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. सो एक 10 मिनिटासाठी मी ग्रुप ओपन करते. तुम्हाला कसा वाटला सेशन? सो आपल्या या ग्रुपमध्ये तुम्ही इन शॉर्ट मेन्शन करायचे आहे. ठीक आहे? किंवा मी आपल्या या व्हिडिओची लिंक देईन तुम्हाला. त्या लिंकवर जरी तुम्ही केलात तरी चालेल. ठीक आहे? थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.